नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। टोल नाक्यावरच्या रांगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नागरिकांनी ई टॅगचा वापर करावा अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर वाहनांच्या रांगा असतील तर टोल घेऊ नका अशा प्रकारचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी टोल कंपन्यांना दिले होते। त्यानंतर या संदर्भातली पाहणी करण्यासाठी ठाणे शहरातील आनंदनगर चेकनाका येथे श्री शिंदे यांनी नुकतीच भेट दिली। यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर रांगा असतील तर टोल घेऊ नका असे सक्त आदेश त्यांनी दिले आहेत। त्याचप्रमाणे पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर रांगा जाऊ नयेत यासाठी कर्मचारी वाढवा, लेन वाढवा आणि इतरही उपाययोजना करा अशा प्रकारचे आदेश देखील श्री शिंदे यांनी दिले आहेत। पिवळा पट्टा जो आहे त्या पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर रांगा लागू नयेत आणि वाहनांचा खोळंबा होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा पिवळा पट्टा मारलेला आहे आणि म्हणूनच पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर रांग लागली तर टोल न घेता त्यांना सोडावं लागेल आणि म्हणून त्यांनी मॅन पॉवर वाढवली पाहिजे, लेन वाढवली पाहिजे, स्टॅगरिंग केलं पाहिजे, ई टॅगच्या लेन वाढवल्या पाहिजे, एलिव्हेटेड लेन वाढतायत का त्या तपासल्या पाहिजे आणि एकंदरीत ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या टोल नाक्यावर वाहनांची रांग वाढू नये, लोकांची गैरसोय होऊ नये, त्याचबरोबर वाहनांचा खोळंबा त्या इंधन वाया जाऊ नये यासाठी हा सगळा निर्णय सरकारने घेतलेला आहे। महाराष्ट्रातील 12 टोल रद्द झाले आहेत, मात्र मुंबई एंट्री पॉइंटचे 5ही टोल अद्यापही सुरू आहेत अशा प्रकारचा प्रश्न श्री शिंदे यांना विचारला असता या संदर्भात राज्य सरकार अतिशय गंभीर असून छोट्या वाहनांना टोलवर मुक्ती देता येईल का या संदर्भातला निर्णय विचाराधीन आहे। त्याचप्रमाणे टोल मुक्तीसाठीची बाब देखील प्रशासकीय, वित्तीय आणि कायदेशीर बाबींचा विचार यावर देखील सुरू असल्याचं श्री शिंदे यांनी सांगितलं। कोपर्डी प्रकरणामध्ये राज्य सरकारने प्रचंड मोठ्या प्रमाणात उदासीनता दाखवली असे उद्गार आमदार श्री नितेश राणे यांनी काढले आहेत। वागळे एस्टेट परिसरामध्ये श्री शिंदे यांचा श्री विजय त्रिपाठी यांच्या पुढाकाराने सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस पत्रकारांशी बोलताना श्री नितेश राणे यांनी हे उद्गार काढले। अश्रू सुकल्यानंतर मुख्यमंत्री कोपर्डीत पोहोचले अशी टीका देखील त्यांनी केली आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। महाराष्ट्राला सक्षम गृहमंत्री नसल्यानेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचं देखील श्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे। आता कोपर्डी प्रकरण घडल्यानंतर 4 दिवसानंतर सरकारी अधिकारी तिथे जातात। तुम्ही जेव्हा सात्वन केलं पाहिजे होते, त्यांचे अश्रू पुसले पाहिजे, तर आता अश्रू सुकले आणि बोला ना, पिक्चर संपल्यानंतर जसे पोलीस पोहोचतात तसं हे सगळं संपल्यानंतर मुख्यमंत्री तिथे पोहोचतायत। ओला आणि उबरच्या विरोधात टॅक्सी चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे। मात्र ओला उबरवर कारवाई करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले असल्याने संप करून टॅक्सी चालकांनी मुंबईकरांना वेठीस धरू नये असं देखील त्यांनी म्हटलं आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेली 27वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा यावेळेस 28 ऑगस्टला संपन्न होणार आहे। महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये यावर्षी टाईम टेक्नॉलॉजीचा वापर 21 किलोमीटर पुरुष आणि 15 किलोमीटर महिलांच्या गटासाठी करण्यात येणार असल्याची माहिती महापौर श्री संजय मोरे यांनी दिली आहे। गेल्या वर्षीपासून महापौर वर्षा मॅरेथॉन अतिशय नियोजन पद्धतीने आयोजित करण्यात येत असून यावर्षी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंसह जवळपास 35,000 धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतील अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली। परिसर स्वच्छ ठेवूया, आरोग्यासाठी धावूया असं घोषवाक्य या निमित्ताने तयार करण्यात आलं आहे। महापौर पुरस्कार परिसर सुशोभीकरण योजनेशी यावर्षीची मॅरेथॉन जोडण्यात आली आहे। विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच खारेगाव ते महानगरपालिका भवन ही 10 किलोमीटरची एक स्पर्धा भरवण्यात येणार आहे। तमाम ठाणेकरांनी ही स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन देखील यावेळेस महापौर श्री संजय मोरे यांनी केलं। यावेळेस उपमहापौर श्री राजेंद्र साप्ते, स्थायी समिती सभापती श्री संजय वाघोले, क्रीडा समिती सभापती श्री बाळा राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या बक्षीस समारंभाला शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट।
विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. नगरसेवक श्री दशरथ पालांडे यांच्या प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिक कट्टा बनवण्यात आला आहे. खासदार श्री राजन विचारे यांच्या खासदार निधीतून या ठिकाणी हा ज्येष्ठ नागरिक कट्टा बनवण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक हे राष्ट्राची अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची संपत्ती आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना 2 क्षण निवांतपणे आणि सुखाचे घालवता यावे, त्यांना एकमेकांशी विचारांचं आदानप्रदान करता यावं, एकमेकांशी विचारविनिमय करता यावा आणि काही चांगले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करता यावे, या दृष्टिकोनातून या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं निर्माण करण्यात आलं आहे. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच या कट्ट्याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. सहकारी बँक अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. गोखले मंगल कार्यालय नौपाडा ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बँक कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळेस 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवून ठाणे शहराचा आणि स्वतःचा गौरव वाढवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील यावेळेस करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री रवींद्र कर्वे हे उपस्थित होते. सहकारी बँक अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री अजित रानडे आणि सौ स्नेहा फडके यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय. पाइल्स, फिस्ट्युला, फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय, सरस्वती शाळेच्या मागे, पाचपाकडी, ठाणे. दूरध्वनी क्रमांक 02225305723. डॉक्टर विवेक लोलगे. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.
शिवसेनेचे वागळे इस्टेट विभाग प्रमुख श्री एकनाथ भोईर आणि नगरसेविका सौ एकता एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वह्या वाटपाचा हा सोहळा चांगलाच रंगला. यावेळेस प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. श्री एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांना या संपूर्ण उपक्रमाचा लाभ होत असतो. शिक्षणासाठी ज्यांना स्वतःची वह्या पुस्तकं घेणं देखील परवडत नाही असे अनेक विद्यार्थी या संपूर्ण उपक्रमाचा लाभ घेत असतात. त्यामुळे या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्याचं चित्र दिसून आलं. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि एकनाथ भोईर यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. कार्यक्रमाला महापौर श्री संजय मोरे, आमदार श्री रवींद्र फाटक आणि परिवहनचे माजी सभापती श्री देविदास तळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि मोफत वह्या वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे कार्याध्यक्ष श्री सलीम पटेल यांच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ काल आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, त्याचप्रमाणे नगरसेवक श्री सुहास देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कासार वडवली परिसरामध्ये श्री सलीम पटेल यांचं हे कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये श्री सलीम पटेल हे नेहमीच अग्रेसर असतात. त्यामुळेच प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय श्री सलीम पटेल यांच्या पाठीशी असतो. या नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवता याव्यात या दृष्टिकोनातून हे कार्यालय या ठिकाणी सुरू करण्यात आलं असल्याचं श्री सलीम पटेल यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820942420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.